आणि घड्याळ सेम आहे, थांबतच नाही. परंतु कोल्हापूरला एक तरी माणूसच दाखवू की जो मटण खात नाही. मटणाचा रेट जेव्हा वाढला होता कोल्हापूरकरांनी आंदोलन केलं होतं रेट वाढवू नये म्हणून. तर ते साईडला बसले होते अशोक मामा आणि अविनाश खर्चेवर प्रत्येक मी लांबणं बोलला आता अशोक मामा जवळ आलो, मी नमस्कार करून ते स्वतःच बोलले, अरे बरं ये बस कसाला प्रवास चांगला असं. नावाने हाक मारली, मी गेलोच तिथे नावाने हाक मारली आणि आपल्याला म्हणजेच काय की त्यांनी मला हलकं केलं. माझं कुठलंही प्रोजेक्ट केदार, विशेष आभार केदार शिंदे अंकुश चौधरी पूर्ण होऊ शकत नाही. आता केदारचंच नाटक असतं, विशेष आभार केदारची येत नाही, म्हणजे लेखक दिग्दर्शक केदार शिंदे, पण विशेष आभार मध्ये अंकुश चौधरी असतो आणि असलंच पाहिजे. मैत्री आहे, मित्र आहे, एकमेकांना धरून मोठे झालो होतात. आणि लक्ष्मी माझ्यासोबत, तिला टेन्शन आहे, काही नसताना तिचा माझ्यावर विश्वास होता. तर मी प्रत्येक मुलाखतीत सांगायचो मी की मी टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा आहे. म्हणजे मी का सांगतो वेगळी कारणं होती, असं काही सिंपती घेणारी कारणं नव्हती. तर मी एकदा वडिलांना म्हटलं होतं की अण्णा म्हटलं तुम्हाला वाईट नाही वाटत मी डायरेक्ट टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा म्हणतो, तर काय मेहनत असते. आणि शेतकरी आपण म्हणतो की शेतकऱ्याला डबल भाव मिळाला पाहिजे का, ते कळते की खूप मेहनत असते. अन्न वाया घालू नये म्हणतात, ते पिकवताना कळतं. आणि आई वडिलांना प्रेम करावं मी प्रत्येकाला सांगतो. काही लोकांना अतिशयोक्ती वाटते मी बोलते ते, पण नाही, कोणी देव बघितलाय का. नमस्कार, मी मैथिली आपटे. आरपार या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. लाईफ इज ब्युटिफुल या सेगमेंटच्या निमित्ताने मी इथे आज आली आहे आणि खूप छान छान लोकांची छान छान आयुष्य आपण या सेगमेंटमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा त्यांचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. सो आज असंच एक कुटुंब आणि असंच एक मोठं नाव त्याचं आयुष्य कसं जगतंय, त्याचं आयुष्य कसं ब्युटिफुल करतंय, तो अनुभव मी तुम्हाला देऊ इच्छिते आरपारच्या माध्यमातून. ते नाव म्हणजे इंग्रजीमध्ये एक प्युअर सोल असं म्हणतात. आणि तुमच्या इतकं प्युअर जगणं, तुमच्या इतकं प्युअर आयुष्य मी खरंच आजपर्यंत, आणि मी अगदी मनापासून म्हणते, मी अजिबात कुठेही इंटरव्ह्यू आणि कॅमेरासमोर म्हणून असं काही म्हणत नाही. हे माझे अक्षरशः मनापासून आलेले विचार आहेत तुमच्याबद्दलचे. सो माणूस म्हणून तुम्ही इतके प्युअर आहात, पण एक गोष्ट तितकीच प्युअर आमच्याकडे तुम्हाला भेट देण्यासाठी आहे. ते म्हणजे बर्वाचे गुळाचे प्रोडक्ट्स, गुळाचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत. हे स्पाइस मिक्स आहे, ह्याच्यामध्ये त्यांचे फ्लेवर्स आहेत. हे गुळाचं जिंजर म्हणजे आल्याचं प्रोडक्ट आहे. हे इलायची म्हणजे वेलची, आणि हे हळदीचं. सो बर्वा हा ब्रँड ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स बनवण्याकडेच त्यांचा कल आहे आणि त्यांनी हा एपिसोड आम्हाला बनवण्यासाठी किंवा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत केली आहे. त्यामुळे थँक्यू बर्वा, आणि थँक्यू भरत सर. आणि थँक्यू तुम्ही लोक पण खूप छान छान लोक भेटले की छान गप्पा मारायला मजा येतं, त्यामुळे छान छान होऊ दे सगळं. नमस्कार सर. नमस्ते. आरपार यूट्यूब चॅनलच्या लाईफ इज ब्युटिफुल या सेगमेंटमध्ये मी मैथिली तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. थँक्यू व्हेरी मच. माझं भाग्य आहे आज मी तुमच्या इथे पुढे बसणं, कारण हल्ली सिनेमे पाठ होत नाहीत. तुमच्या काळात सिनेमे पाठ व्हायचे आम्हाला, आणि आजही तुमचा ताब्या आमच्या राजूतेपासून कानोळे 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 हे म्हणजे आताची मुलं मीम्स म्हणून शेअर करतात, आम्ही फोनवर मोन्या वगैरे म्हणून शेअर करायचो. सो खूप लेगसी आहे म्हणजे तुमची ही, आणि त्यामुळे मी म्हटलं तसं की हे भाग्य आहे माझं आज तुमच्या समोर बसणं. आज आपण वेगळ्या पद्धतीने हा इंटरव्ह्यू म्हणायचंच नाही, छान गप्पा प्लॅन केल्यात तुमच्यासाठी. कारण ही जी जागा आपण आत्ता बसलो आहे हे तुमचं घर आहे आणि हे मुंबईत नाही आहे. अशी एक बातमी वाचली होती आम्ही की भरत जाधव सरांनी आता कोल्हापुरात आपलं घर फार्म हाऊस बांधलंय, आणि आम्हाला असं वाटलं की लगेचच यावं आणि तुम्हाला शूट करावं, तुमचं आयुष्य कसं आहे जाणून घ्यावं आताचं. कसे आहात सर? मस्त, खरंच छान आहे, बरं वाटतंय. गाव म्हणण्यापेक्षा आई वडिलांचं गाव आमच्या, आणि एक मुंबईच्या सगळ्या ह्याच्यातनं थोडासा एक ब्रिदिंग पीस पाहिजेत ना प्रत्येकाला. थोडासा यायचं, ते ऑक्सिजन घ्यायचं आणि परत
मुंबईत कामाला जायचं, काम करायचं, यायचं, थोडं थांबायचं आणि जायचं. म्हणजे ऑक्सिजन घेण्यासाठी तुम्ही ऑफकोर्स आहे, ऑफकोर्स. लिटरली खरंच लिटरली म्हणजे खरोखर इथे ऑक्सिजन जास्त मिळत असेल, म्हणजे इतकं सुंदर आहे हे. झाडांमध्ये. आणि इथं माझं घर आहे, शेतात अजून वेगळं. बरोबर. पण मी माझ्याच घराचं म्हणत नाही, असं प्रत्येक जण प्रत्येकाच्या गावी जे जातो तर नाही म्हटलं तरी ती माती त्या गावी जाऊन एक पण थोडक्यात की आपण रमतो ना जरासं गावी, त्यातला एक प्लस पॉईंट आहे किंवा तो रमणं गरजेचं आहे. थोडंसं स्वतःला रिलीफची पण गरज असते. बरोबर. ते येऊन आता असं चिमण्यांचा याचा आवाज वगैरे आपल्याला कुठे मुंबईत ऐकायला मिळतोय. खरंय. मी खरी मुंबईचीच आहे, त्यामुळे मला माझं घर तेच आहे. पण मी जे माझे मित्रमैत्रिणी त्यांचं गाव सोडून मुंबईत येऊन गरज म्हणून किंवा नाईलाज म्हणून येतात आणि शिकतात आणि पण त्यांचं एक कायम उद्दिष्ट असं असतं की आपण गावी जाऊया परत. आणि हे अजूनही आहे. म्हणजे पूर्वीच्या पिढीत तर होतंच, पण अजूनही ती गावाकडची ओढ नाही विसरलेली असते कोणी. त्यामुळे मला हे खरंच रिलेट होतंय तुमच्या बाबतीत की तुम्ही त्यासाठी इथे छान ऐसपैस घर घेतलंय आणि इथे राहताय. मुंबईतलं घर आणि हा इतका मोठा परिसर हे आपलं असणं, ह्याच्यामध्ये आता मी असं नाही म्हणणार की काय फरक जाणवतो किंवा काय, पण हे कम्फर्टिंग कसं आहे? म्हणजे मुंबईतलं घरही कम्फर्टिंग कसं आहे मला जाणून घ्यायचं आहे, आणि इकडचंही कसं आहे. जन्म मुंबईचा आहे माझा आणि सगळंच मुंबईत, काम पण मुंबईतच सगळं केलंय. तेव्हा जास्त करून कोल्हापुरात शूटिंगला यायचो. तेव्हा असं आमचं घर नव्हतं स्वतः, आम्ही पाहुण्यांकडे उतरायचो जेव्हा बघा तेव्हा. आमच्या आई वडिलांची इच्छा होती की कोल्हापुरात आपलं स्वतःचं पण घर असावं. जसं पिक्चर सुरू झाले, माझे 4 पैसे बाजूला यायला लागले, तेव्हा मग ठरलं की एक चांगलं घर घेऊया आई वडिलांसाठी. मग हे घर घेतलं होतं. मुंबई कर्मभूमीच आहे ना त्याला, आणि मी असं मुंबईला कधीच कमी लेखू शकत नाही. पण तो वेग आहे मुंबईचा, त्या वेगात आपल्याला कळलं पाहिजे आपण कितपर्यंत धावायला हवं. वेग आहे म्हणून आपण नुसतंच धावतोय, इनकमिंग जास्त आहे, तसं आउट गोईंग पण जास्त आहे मुंबईत. तुमचं एक सर्टन एज पण तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा इथपर्यंत काम ठीक आहे. जर आपण कामाला स्लो करून थोडं स्वतःला फॅमिलीसाठी वेळ देणं आणि मग जरा आपल्या गावातल्या घरात राहणं वगैरे, तर मी अशा बाबतीत कम्फर्ट शोधलं. बाकी वैयक्तिक माझे इमोशन्स होते. आई वडील होते, त्यांच्याकडे घेतलं होतं घर. वडील गेले, आता आई पण हल्ल्याली गेली. तिची इच्छा होती खूप की असं परत बंद करून ठेवू नको हे घर, तू परत जाशील मुंबईत, मग कोणाला इथे भाड्याने देशील वगैरे, असं काय करू नकोस. हे आपलं घर आहे, तू आमच्यासाठी घेतलं असतं. ते इथे उघडं राहिलं पाहिजे घर, काही करून. कुठे धूळ खात बसलं हे असं काही होता कामा नये. तर मला ते पटलं आईचं म्हणणं. इमोशनली मी स्ट्रॉंगली आम्ही निर्णय पण घेतला की आपण एरवी येतोच तर आता पण ते डायरेक्ट राहूया इथे आणि इथून अपडाऊन करूया. मला माझी फॅमिली पूर्ण इथे आहे. जातो मुंबईत, काम करतो, परत येतो, 2-3 दिवस थांबतो इथे ना ते शेतावर थांबतो, परत मुंबईत जातो, काम करतो. पण हे हेक्टिक नाही होत अजून? थोडंसं आहे हेक्टिक, पण असंही मी नाटकांचे दौरे करतच असतो ना. तुमच्यासाठी ते फार नवीन आहे. सतत माझे दौरे इकडे जा तिकडे जा, महाराष्ट्रावर फिरतच असतो मी. त्यामुळे मला तेवढं काय वाटत नाही. थोडंसं हेक्टिक आहे. आणि आता फ्लाईटची पण व्यवस्था झालेली आहे तशी, त्यामुळे काय नसेल तर फ्लाईटने पण अपडाऊन करू शकला. तर गाव म्हणजे तुम्ही शहरात जसं वावरत असाल, म्हणजे शहरात कसं की लोक जनरली उठतात आणि मग कामाला लागतात, ट्रेन पकडतात, बस पकडतात, कामाला पोचतात, काम करतात, परत येतात. थोडंसं सेलिब्रिटी लोकांचं आयुष्य तर ते गाडीत बसत असतील फार फार तर. काम आणि व्याप सेमच, पण मग इथलं रुटीन कसं? मुंबई आणि घड्याळ सेम आहे, थांबतच नाही. बघ ना, टाण 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 काटे चालू असतात तसे तुझं जडणघडण त्या पद्धतीने चालू असते मुंबईत. गावी जरासं रिलॅक्स असतं. आता जे काही फिरवाल्यांचा जर आवाज ऐकतोय ते आता 10:30-11 निवांत उठून त्यांची कामं करणार, दुपारी झोपणार, संध्याकाळी एखाद दुसरं काम करणार, आराम करणार, निवांत. आमचे ते शब्द आहे कोल्हापुरात, काय कसं आहे निवांत आहे, निवांत पण असतो. पण शहराची ती गरज आहे मुंबईची की तुम्ही आहे तो वेळ युटिलाइज करा, नाही का. इतकी वर्ष आपण काम केलं, आपल्याला कळतं की तुम्ही आहे तो वेळ युटिलाइज करा. मुंबईत एकाच वेळेस तुमच्या 2-3 मीटिंग्स व्हायलाच पाहिजेत. बरोबर. कार्यक्रम शोज असतात आमचे, 2-2 शो करायचे, त्या 3-3 शो करायचं. आता प्रवास काही नसेल तर प्रवास आहे, प्रवासाप्रमाणे स्वतःला ॲडजस्टमेंट करा.
की इथून मला ट्रेनने जायला इतका वेळ लागतो, इथून बसने जायला इतका वेळ लागतो, इथून मला गाडीत इतका वेळ लागतो, तो वेळ गृहीत धरून मग किती वाजता उठणार मी, त्याच्या आधी काय करणार, सगळं ते घराच्या टक 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 त्याच्यातच अडकलेलो आपण. तर इथे आल्यानंतर तो निवांतपणा मिळाल्यानंतर कसं वाटतं की ते टकटकपणा किंवा आपल्यावर कोणतरी बंदूक रोखली आणि चल काम कर असं राहत नाही. अर्थात सगळं काम करूनच आपण या गोष्टी करतो. म्हणून म्हटलं मगाशी की ते टकटकची गरज पाहिजे, कारण काम आहे शेवटी, व्यवसाय आहे आपला, आणि थोडं स्वतःला रिलीफ देण्याची गरज लागते. त्यामुळे इथल्यानंतर हा डिफरन्स तू म्हणतो तो खूप आहे. शहरातला प्रवास, शहरातलं सकाळी उठण्यापासूनचा तो दिनक्रम आणि गावचा दिनक्रम, मी ते 8:30 वगैरे झोपतो रात्री. हा, मी म्हटलं तुला सकाळी समजा उठलं 8:30-9ला नाश्ता केला, 12पर्यंत भूक लागते, मग जेवतो चांगलं. जेवण झालं की मग जरा इकडे जा, फेरफटका मारा, शेतात बसता, इकडे करा, लगेच 8-8:30ला आम्ही टी व्ही बघतो तर जेवतो. 10च्या आत आम्ही झोपलेलो असतो. मुंबईत 12-1 शिवाय झोपच लागत नाही. तर ते झोपल्यामुळे सकाळी परत लवकर व्यवस्थित 8-9 तास झोप होते. मुंबईत 8-9 तास झोप होत नाही. मुंबईत 4 तास, 3 तास, 5 तास, 7ची शिफ्ट असेल तर 5लाच उठा, नाही का, आणि मी त्यातही जाऊन नाटकाचा शो करणार, तो शो करून आल्यानंतर 1 वाजता येऊन झोपणार. ते जरा हेक्टिक आहेच, आणि ते काम आहे शेवटी. हेक्टिक काम केल्याशिवाय तुमच्या घरात 2 पैसे पण येणार नाहीत. मग थोडा तर 2 पैसे येतात घरी, तर थोडा 2-4 दिवस स्वतःसाठी, महिन्यातले 4-5 दिवस यायचा, आराम करायचा आणि परत जायचं. त्यावेळी मला ते बरं वाटते. म्हणजे मला इथे तुमचाच चित्रपट आठवतोय, क्षणभर विश्रांती, आपण जे म्हणालो होतो मगाशी बोलताना, की इतका म्हणजे ती जेव्हा बातमीचा उल्लेख मी मगाशी केला तेव्हा ती वाचतानाच मला असं झालं की सर बहुतेक क्षणभर विश्रांती त्यांचा चित्रपट आता आयुष्यात खरंच जगतायत. आणि त्या सिनेमातलं काम म्हणजे मी सगळ्याच सिनेमांमधलं तुमचं काम खूप वेगवेगळ्या धाटणीचं आहेच आहे, पण मला त्या चित्रपटात म्हणजे तुम्हाला फार डायलॉग नव्हते, तुम्ही फक्त एरझारा घालायचात इकडे तिकडे, आणि तुमच्या डोळ्यातला अभिनय होता तो, आणि मला तो इतका भावलाय, म्हणजे तुमच्याकडे बघून मला रडू यायचं. ऍक्च्युली तो पिक्चर जेव्हा माइंड आला ना, तर 4 मित्र दाखवलेत ना, त्या 4 मित्रांपैकी मी होतो. तर मी त्याला म्हटलं अरे बस झालं, मी केलेत मित्रांचे रोल वगैरे, मला तर ते वेगळा, तो रोल वेगळा वाटतं. तो त्याला तेवढं फुटेज नाहीये, तेवढा पुरताच तो रोल आहे. मला हरकत नाही, मला चालेल. मग हेमंत ढोबेने माझा रोल केला तो, आणि मग तो जो रोल होता तो आता परत म्हणाला मग सचित पाटील होता. तो दादा तुम्ही करताय तर मी जरा त्याला हे करतो. म्हटलं हरकत नाही, पण गोष्ट नको हालू तुझी, मी तो रोल करतोय म्हणून. त्यावेळेला जेवढा आहे त्याला तेवढंच राहू दे. त्यांनी थोडंसं ऍडजस्टमेंट करून जरासं वाढवला रोल तो, पण मला तो जास्त फील झाला. म्हणजे सगळ्यांनाच, म्हणजे प्रत्येक जण इथे सांगू शकेल ज्यांनी क्षणभर विश्रांती बघितलाय की तुमची भूमिका ही सगळ्यात जास्त स्ट्रॉंग तिथे. खूप जेन्युइन होता ना बिचारा तो. त्याचा घर बंगला पण सांभाळतोय आणि उदरनिर्वाहासाठी तो बंगल्याचं हॉटेल पण म्हणजे, आणि इतकं करून सेल्फलेस आहे, म्हणजे एवढं करून ते त्याचं नाहीये तरी सुद्धा त्याला इतकं वाटतंय त्या बंगल्याबद्दल. आत्मीयता आहे जी मुलांना नाहीये, पण त्याचं स्वतःच नसलं तर त्या जागेबाबतीची आत्मीयता. पण हे गावाकडच्या लोकांकडे जास्त आहे का? खूप आहे. माझंच उदाहरण दिलं ना, आई माझी म्हणते की तू नको करू, एवढं घेतलंच आमच्यासाठी बरे. तर बरोबर आहे त्यांचं, ते आता जीव अडकलेला असतो त्या गोष्टींमध्ये. आणि मी पण काय केलं असतं, ग्रुप लावून मुंबईत राहून काम करणार, काहीतरी 3 महिने येणार, झाडलोट करणार, राहणार, तर तिला ते तसं नको होतं. म्हणून की तू घेतलं तर तू राहते. म्हणजे पैशापेक्षा सुद्धा जास्त माणसं, जागा, आता गोष्टी आपले सरळ साधे भाषेत बोलतात जीव अडकलाय माझा. जीव अडकलं म्हणजे काय ते आपल्याला आता कळते. ते असं एक म्हणतात ना सर की भौगोलिक जागा तुम्ही तुमची बदलली की तुमचा दृष्टिकोन बदलतो कधी कधी. तर तुमच्या बाबतीत तसं झालं का? म्हणजे इथे आल्यानंतर अशी कुठली गोष्ट की ज्याच्यातनं तुम्हाला असं वाटलं की अरे हे माझ्यामध्ये होतं, हे मला माहितीच नव्हतं, असं काही तुम्हाला क्लिक झालं, काय झालं? असं तेवढं नाही, पण जेव्हा मी ते रान घेतलं होतं, आता त्याचा मी ते फार्म हाऊस केलंय, तेव्हा मात्र जाणवलं की आम्ही ते माझ्या मिसेसने ते टोमॅटो लावण्यापासून कलिंगड पण लावले होते तेव्हा काय मेहनत असते. आणि शेतकरी आपण म्हणतो की शेतकऱ्याला डबल भाव मिळाला पाहिजे का, ते कळते की खूप मेहनत असते. आपल्याला वाटते की आपण डायरेक्ट येतो, आपल्या ताटात येतं सगळं, पण जे बीपासून त्याची वाढ होणं आणि त्याला ते मेहनत म्हणजे घामाचा पैसा असतो त्यांचा खरं तर. आणि तो दृष्टिकोन नक्कीच बदलला आपला की अरे
काय मेहनत आहे, प्रत्येक गोष्टीला मेहनत आहे. आणि तुम्ही ऍक्च्युली ते बघितलं, पिकवलं हो, आणि त्यामुळे तुम्हाला ते वेगळं समाधान course वाटलं आहे. असेल. समाधान तर आहे, पण जाणीव जाणीव होते आपल्याला. तो म्हणते काय जाणवलं तर ती जाणीव होते की आपण किती लाईटली बघतो आणि पटकन कापतो, अर्धच खातो अर्धच टाकतो. अन्न वाया घालू नये म्हणतात, ते पिकवताना कळतं. खरी गोष्ट आहे. आणि खरं ऑर्गॅनिक इथे तुम्हाला मिळतं. किती छान आहे हे. तुम्हाला सगळ्यात जास्त कोल्हापुराचं काय आवडतंय? कोल्हापुरातली माणसं खूप गोड माणसं आहेत. म्हणजे मी महाराष्ट्रावर फिरतो, सगळीच माणसं गोड असतात नाही असं नाही. माझं गाव असल्यामुळे मी नक्कीच कोल्हापूर म्हणेन. पण खरंच आमचा पाहुणे पण आमचे भरपूर तिथे, आणि नेहमीच आम्हाला आमचं काही नसताना देखील आधार दिला आहे. आज आहे म्हणून आपण घर आहे किंवा काय करतो ही नंतरची गोष्ट आहे, पण काही नसताना पण आपलेपणा जो होता ना तो अजूनही आहे आमच्या पाहुणेपैमध्ये कोल्हापुरातल्या माणसात. म्हणजे तुम्ही ओरिजिनली इकडले? हो, आमच्या वडिलांचं गाव कंडूर आणि आईचं गाव इथे बाजूला दिंडनेरली म्हणून आहे. त्यांचं बालपण ते आली मी इथे कोल्हापुरातच थांबले. तिकडनं मग 1947-48ला ते मुंबईत आले. मग तिथून मग मुंबईतच होते. आणि मग मुंबईतनं येऊन जाऊन मग ते आम्ही जायचो, पण स्वतःच असं काही नव्हतं. बरोबर. जेव्हा पिक्चर्स पाडे सुरू झाले तेव्हा वडिलांची इच्छा होती की एखादं फ्लॅट वगैरे बघ आपल्या कोल्हापुरात, काय ते का घर बघ आपल्याला, म्हणजे आपलं स्वतःचं काय तर राहील गावात. आणि मग तुम्ही हे घर घेतलं. हे कधी तुम्ही घेतलंय? हे घेतलं मी 2007ला. अच्छा. आणि मग आता अचानक हे बातम्या यायचं कारण काय? म्हणजे काय मलाही नाही कळत आहे. लॉकडाऊन पासून मी इथे होतो म्हटल्यावर इथे थांबलो, आणि मग ते तिथे काम करण्याचा एक व्हिडिओ टाकलं होतं. लोकांना वाटलं मी, आणि खरंच होतं की मला त्यात आनंद मिळत होता. लॉकडाऊनमध्ये घरी बसून करणार काय, म्हणजे मी असं म्हटलं ना रान घेतलं होतं, त्याचं आता ते नंदनवन झालं. किती छान. आपण ते पाहणारच आहोत. तुम्ही कोल्हापुरात आल्यावर तुमचा असा एखादा आवडता पदार्थ जो तुम्ही लोकल पदार्थ तुम्ही खाता, असा कुठला पदार्थ आहे? मटण. अरे पांढरा तांबडा. तुम्ही आणि मगाशी म्हणालात की इथे पचतं पण खूप चांगलं, हवा चांगली आहे. आता ऍक्च्युली मटण म्हणजे हेवी आहे ना, पण आमचा कोल्हापूरला एक तरी माणूस असं दाखवू की जो मटण खात नाही. एक दिवस घरात मटण नसेल तरी बडबड चालू असते त्या माणसाची. असे ते चविष्ट खाणारी माणसं आहेत आणि मटणावर अति प्रेम करणारी माणसं आहेत. मटणाचा रेट जेव्हा वाढला होता कोल्हापूरकरांनी आंदोलन केलं होतं रेट वाढवू नये म्हणून. इतकं ते मटण प्रेमी आहेत कोल्हापूरकर. व्हेज पण चांगलं येते, भाज्या चांगल्या आहेत, फ्रेश मिळतात. व्हेज पण आता माझ्या घरच्या तर माझी मिसेस मुलं पण आता व्हेज झालेत. ते मी एकटाच फक्त नॉनव्हेज खातो. पण आणि मुळात इथली हवा चांगली आहे, खाल्लेलं चांगलं पचतं. अरे मटण सारखी गोष्ट अशी आहे की तुम्हाला पचायला मुंबईत 2 दिवस लागतात. इथे 2 तासात पचतं व्यवस्थित. मुंबईत सगळ्याच गोष्टी, जिथे ज्या गोष्टी पटकन व्हायला हव्यात त्या होत नाही, नको त्या गोष्टी पटकन होतात. तुम्ही मगाशी आपलं रुटीन सांगता राहिलं. मला अगदी पहिल्यापासून जाणून घ्यायचं की तुम्ही सकाळी उठता, मग तुम्ही कदाचित तुमची देवपूजा करत असाल. नाही, सकाळी उठतो मी. देवपूजा मी खूप लेट करतो इथे. ऍक्च्युअली देवपूजा माझ्या आधीच मिसेसने आणि सासूबाईंनी मी येऊन पाया पडतो, फक्त बसतो देवघरात. आमचं पहिलं देवघर वरती होतं. देवघर म्हणजे साधं आईने केलं होतं. मग नंतर आम्ही आई गेल्यानंतर मग जरासं वाढवलं इथलं ना भाग. ते देवघरच मोठं बनवलं. तर देवघरात आमच्याकडे कृष्णाचं खूप करतात. माझे वडील कृष्णाच्या म्हणजे इथून जेव्हा कोल्हापुरातून मुंबईला आले होते ना, कृष्णाचे एक फोटो घेऊन आले होते. आणि मुंबईत ते जन्माष्टमी करायचेच कित्येक वर्ष. आणि मग परत त्यांची ते त्यांना इथे यायचं कळलं आणि घर घेतलं. हे काय चक्र असतं बघ ना. बरोबर तोच फोटो आता आमच्याकडे अजून आहे वरती. किती भारी. आणि वरती मी लावले देवघरात. तर तोच फोटो आहे की ज्या फोटोने वडिलांना मुंबईत नेऊन मुंबईतलं सगळं, भले ते टॅक्सी ड्रायव्हर असेल ना, पण कधी कुठल्या वाम मार्गाला लागले नाहीत वडील, किंवा कुठला फालतू कुठला धंदा केला नाही त्याने. जिद्दीने मेहनतीने टॅक्सी चालवून आम्हा सगळ्या मुलांना सुसंस्कृत केलं. खरी गोष्ट. आणि आम्ही तर लास्ट सगळ्यांची शिक्षणं चांगली झाली. आणि परत जेव्हा त्यांच्या शेवटच्या ह्याच्यात परत कोल्हापुरात, कारण त्यांची नेहमी इच्छा असायची की मी मरेन तर कोल्हापुरातच. आमच्या कोल्हापुरात काय होतं, जसं खूपच उघड बोलतोय मी, ते आपण स्मशानात नेतो ना तेव्हा
तेव्हा लाकडं वगैरे नसतात, तुम्ही ते हे असतात ना शेणाची पोळी असेल, शेण थापून बरोबर. बनवतात ना, हा. शेणाच्या ह्याच्यावर ठेवतात आणि 2 शेणाच्या ह्याच्यात धूप टाकतात, कापूर अच्छा. आणि ते हिटने कापूर पेट घेतं, म्हणजे माचीस नाही काही हो. नाही, आणि ते करून ते शुद्ध अग्नी. हा. पवित्र अग्नी म्हणतात त्याला. ओ बर ते आपल्या कोल्हापुरात आहे ते. बर. तर त्यांची नेहमी इच्छा असायची की माझं मरण आलं तर कोल्हापुरात यावं, आणि तसंच झालं त्यांचं ते. जेव्हा वडील म्हणायचे, पण जेव्हा वडिलांचंच करायला जेव्हा गेलो होतो तेव्हा मला त्याची जाणीव झाली की अरे काय आहे ना, म्हणजे कुठेही रॉकेल नाही, काही नाही, शेणाच्या ह्याच्यातच ते करून त्याचं लावून 2-3 लाकडं असतील फार त्याच्यावर ठेवून ते व्यवस्थित पवित्र अग्नी म्हणतो त्याला. बापरे. ती कोल्हापुरात आहे, अजूनही आहे. अजूनही. आणि आजही कोल्हापुरात ते तुटवडा पडत नाही. बरेच लोक ते दान करत असतात, ओ. त्याचा तुटवडा होत नाही कधी, काही नाही. आता अशी एकही केस नाही कोल्हापुरात की ते कमी पडलं आणि चुकून काहीतरी वेगळंच लाकड लावून केलं तर नाही. बापरे. लोक दानशूर आहेत कोल्हापुरात लोक. हे फार माहिती नाहीये लोकांना. आणि खूप लोक दान करतात ते. बर. आणि ती शेववाहिनी तुमच्या फक्त फोन केले की दारात येते ती न्यायला. अच्छा. शेववाहिनी, आणि ती तुम्हाला तिथपर्यंत नेते शेववाहिनी. 4-5 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या आपल्याला, म्हणजे मलाही माहीत नव्हत्या, पण ज्या आहे. आणि वडिलांचं तेच होतं की असं मला आलं पाहिजे. थँक्यू. तुम्ही आलात, कॅमेरावर तुम्ही येत नाही, पण तरी आम्हाला हे शेत दाखवण्याच्या निमित्ताने किती सुंदर परिसर आहे, आणि इतकं छान. तुम्ही 200 जवळजवळ तुम्ही म्हणालात ना सर, 200 आंबे आहेत. आपण एक एक करून बघूया पुढे जाऊन. फक्त तुम्ही मगाशी म्हणत होतात की हे झाड कसलंय? हे रुद्राक्षच आहे. रुद्राक्ष. बर. हे खूप वाढणार आहे. हा. एक मध्ये आलो ते आम्ही ते सोलून बिलून करून घरात ठेवलं होतं, ते पूजेला ठेवलं होतं. पूजेला ठेवलं. अजून वाढेल, खूप वाढणार आहे. आता त्याला 2-3 वर्ष आले, 3-4 वर्ष. तुझा निरखून बरोबर 3-3 त्रिशूल टाईप येतात आमच्यात. हे पण त्रिशूल टाईप आहे. हो बरोबर. हे वडाचं म्हणालात ना? हे वडाचं झाड आहे. 3 पूजा झाल्या. 3 पूजा झाल्या. वटसावित्री ते करून. किती मस्त. ते कडीलिंबाचं झाड आहे. बर. जिथं आता गाडी लावली आपण. हा. बाकी आपण शेतात जाऊया. हो, शेतात जाऊया. इथे जरा हार्वेस्टिंग करतो ना आपण, खड्डा करून दगडी टाकतो. तुमचा इतक्या बिझी शेड्यूल मध्ये तुम्हाला हे सगळं करायला कसा काय वेळ तुम्ही काढताय? हीच करते, फक्त येतो, काम करतो, जातो. काकूच काम करतायत. हो. आम्ही रस्ता गेल्या वर्षी जरा केला होता. हा. मुरुंबाचा रोड आहे. बर. आता त्याला डांबरीकरण करून हा एक रस्ता जरा शेतातल्या शेतात फिरायला मिळेल. हा बरोबर. आणि आता अदरवाईज रान चिकार वाढत असतं. हो. आणि ते माणसं एक तर मिळत नाही तिथे. बरोबर. आणि आपण किती करणार? मला मागच्या वेळेस पण आमच्या इथे रान एवढं वाढलं होतं की आंब्याच्या झाडावर परिणाम झाला त्यावेळेस. हो. काय झाडं आतमध्ये तशीच राहिली होती, नीट झाली ना आंबे. हे तो आंबा मस्त खाली लोळतोय. आपण झाडाखाली लोळतो ना, तिकडे फळ लोळते आमचं. फळ लोळतंय. 200 झाडांच्या मिळून किती असतील कैऱ्या? बाप रे. आमच्या काय वाटण्यात जातो. ह्यावेळेस जरा कमी आले. म्हटलं ना, रान एवढं वाढलं ना की झाडांपेक्षा रान वर गेलं होतं. बरोबर. त्यावेळेस जरा आमच्या, आणि ह्यावेळेस मोहर सगळं ऑक्टोबर, नोव्हेंबरला, डिसेंबरला मी नव्हतो. मी तर करत नाही जास्त काम. आरंभ आमचा असतो, माझा मुलगा, तोही नव्हता ना. अच्छा. तेव्हा ते जरा दुर्लक्ष झालं. नाहीतर येवाना अजून असं टवटवीत 200 आंबे वगैरे येतात. आणि मोहर पण गेला उन्हामुळे. ऊन पण खूप होतं. अजून इथे मोठी झाडं व्हायला पाहिजेत ग. आता ते मी जरा मोठी काय झाडं लावणार आहे. हो बरोबर. हे आता सुरू 2-3 वर्षात केलेलं सुरू प्रकल्प आहे सगळा. तरी खूप छान मग हे झाले, डेव्हलप झाले. बैलात सगळे आंबेच दिसतील तुम्हाला. बरोबर. आतून बघा म्हणजे हा. तिकडे केवढा मोठा आहे. हा. अशी लाईनच्या लाईन बघायला मिळते. हा बरोबर. सुंदर आहे. आता गेल्या आठवड्यात आम्ही साफसफाई झाली सगळी. पिकायचे आंबे. आणि हा जो मधला तुम्ही म्हणालात मगाशी, हे तो काय? काय तर उद्या बांधकाम करेन मी. ते बांधकाम म्हणण्यापेक्षा गझिबो टाईप होईल. आमच्या ते राधाकृष्णाचं मंदिर आहे ते. हा बरोबर. तिथे आपण जाऊया.
मग ही त्यांच्याही जागा ठेवूया रासलीला खेळायला. कारण आपलं आपलं म्हणतो आपलं काय नसतं. खरंय. देवाने आपल्या 4 गोष्टी दिल्यात त्यामुळे आपण करत असतो. त्यात देवाचा हक्क पाहिजे ना. बरोबर. इथून का तर सगळं लक्ष जाते ग. हा म्हणजे अख्खी अशी बाग, पटकन 4 साईडनी उतरायला आहे ना. बागेचा ओव्हरव्ह्यू मिळतो. हा, पटकन इकडे काय झाडाला काय प्रॉब्लेम आहे हा. ते लगेच उतरून ते जाता येतं. बरोबर. इथे उतरून जाता येतं, इथे उतरून जाता येतं, बरोबर. मागे जात येतं. आता ही जागा पुढे रिकामी ठेवली. हा, इथे भविष्यात काय ना काय चाललं आमचं करायचं. हा हे बघ, माझ्याकडे माल हे पडलं स्वस्त. हा सुट्टी मिळाली इकडे 4-5 दिवस मिळाले, की लगेच कामगार बोलवा काय त्याच काम चालू करा. हे अर्ध काम काढलं, अर्ध राहिलं, तसं राहिलं. पण शेवटी काय होणार आहे, एखादा पिक्चर एखाद्या शो चांगला म्हणे 2 पैसे चांगले मिळाले, यायचं इथे त्या त्या बाबतीत काम करायचं, बरोबर. परत यायचं. आणि थोड्या थोड्यानेच होणार आहे. बरोबर. असं थोडं नाही की आपल्याला कोण देणारं बसलंय हे घे आणि वापर पैसे, नाही. थोडं थोडं करत आणायचं. हे थोडं थोडं करत आलो म्हणून इथपर्यंत देऊ एवढं आणि सगळं नाही, झालं. थोडं थोडं म्हणता केवढं मोठं झालंय. टचवूड. मी माझ्या ह्याच्यात बोलतो मी मुलाखतीत, हा मी कोणाला पार्ट्या दिल्या नाही, मी कोणाच्या पार्ट्याला गेलो नाहीये. मग ते 4 पैसे वाचतात ना, 4 पैसे आपल्या घरात मुलांना. आणि माझी पण हौस आहे ना, हो, स्वतःच बरोबर. काहीतरी बाबा आपण इथं रमलो पाहिजे. आणि हाऊस म्हणण्यापेक्षा रमणं गरज आहे, बरोबर. नाही का. मग भले 2 पैसे आले तर त्या 2 पैशात पण ऍडजस्टमेंट झाली पाहिजे. आणि लक्ष्मी आहे माझ्यासोबत, तिला टेन्शन आहे काही नसताना. तिचा माझ्यावर विश्वास होता. म्हणजे आमचं लग्न ठरायच्या आधी मी तिला म्हटलं होतं, बघा मी एकांकी स्पर्धा करतोय, माझं काही नाही मागे. तर ती मला बोलली हरकत नाही, माझी नोकरी आहे, बरोबर. तुम्ही तुमचं आवडतं क्षेत्र करा. काही नाव नसताना विश्वास ठेवला तिने. तर आता आपलं पण छान. काम आहे की निदान सगळं तिला असं वाटलं पाहिजे आपलं शेत आहे, आपलं घर आहे. बरोबर. काकू, तुम्हाला शेतीची पहिल्यापासून आवड होती हो हो आहे आहे. आणि तुम्ही हे आवडते सगळं आणि मला खूप मनापासून करायला. करताय आता. हो, हो. कोल्हापूर कसं आताच मला हे वाटतं? ओरडतात जास्त नाही, नको बोलला. करू, त्रास अगं होतो मागच्या वेळेस म्हणून. कलिंगड लावले होते आम्ही, हा. पूर्ण म्हणजे 60 टन कलिंगड खूप काढले. काढले कलिंगड. अच्छा. पण बघावत्या शेतातच ऊन बिन वगैरे. त्यामुळे पण त्याचा फायदा काय आला माझा काय, त्यावेळेस मी कोणता करतो, मुरुजी मावशी रंगीत तालमी करत होतो. हा. आणि मला तालमीतच पैसे कमी पडले होते. घेऊन आले होते. हे काय 70,000 आहेत आपल्या कलिंगडचे मिळाले आहेत. आई गं, कसलं भारी आहे. खूप भारी. आता हे नारळ पण येतं काय काय. हा. मी खूप नारळ लावले होते, पण इथे ना नारळ तेवढे येत नाहीत. पण बघ काय काय सुकले तर बघ. आता ही बाग आहे ना, जरा खाऊन आम्ही कापले ना फांद्या, हा. जरा हाईट झालं मग सगळं सावलीत सावलीत, नंतर हा. अजून 3-4 वर्षांनी जरा गंमत वाढेल अजून. बरोबर. पण ऊन आहे प्रचंड. हो, आम्ही इमॅजिन करतोय की हे संध्याकाळी किती आणखीन छान दिसेल. थंडी वाजते. आमची आम्ही ते बाहेर बसलो की ते आतमध्ये हे कपडे काय ते स्वेटर बिटर घालायला लागतात. गाणी. हे किती सुंदर फील साफ आहे, देणारं हो. झाड आहे. साफ आहे. आमच्या तिकडच्या घरातलं ती आणून लावलं होतं आम्ही. जरा बाजूने फिरलं तरी दरवळ आहे. हो. तिकडं फुलं आणून लावून. हे आई अण्णांचं स्मारक. आई वडील बाबा. किती छान आहे. आपल्याकडे देव होते ना आपल्याकडे, म्हणजे एकाच छतात राधाकृष्ण आणि आईबाबांचं. आणि हिला कोल्हापूरच्याच कारागिरीने केलंय. अच्छा. अगदी सेम केलंय, म्हणजे सेम आई बाबा आई सेम. माझी बहीण आली होती तर बघून रडायला लागली होती ती. आई गं. ही एक जागा शेतात की बाबा तिथे बसायचं की इथे जरा शांत वातावरणात संध्याचं मस्त असते वातावरण. आता तरी बरं आहे, म्हणजे ऊन असून तितकं आपण असं हे झालं नाही. नाही, काहीच नाही. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त मुंबईत उकडतं. हो, खुलं वातावरण आहे सगळं. आणि बरं इतकं जवळ लागून आहे हो. शहराला. शेत असावं, शेतात जमीन असावी सगळ्यात महत्वाचं आहे. स्वतः जिथे उभा राहतो ती निदान ती जमीन आपली असावी. आणि असावी तर तिथे मेंटेन पण तुला करता आलं पाहिजे. तुला बघ कसं, आता मी असं म्हणत नाही की काय असावं काय नसावं. मला असं म्हणतं की तुला आनंद कशात आहे ते असावं. नॉट ओनली की मोठीच जगा पाहिजे किंवा असंच पाहिजे. घरातल्या देवारात पण आपण बसून शांत स्वतःला कोण जे पाहिजे ते अचीव करू शकतो. असं नाही, असं नाही आहे. तुला आनंद कशात मिळतोय हे लोकांनी जर स्वतःहून विचार केला, इनफ आहे का हे आपलं हे
माया झाल्या तू किती किती अजून मोठं कर, अजून लॅविश करते का कमी, त्याला हाऊस येते की ते करू तेवढं कमी आहे. पण माझ्या जागी माझ्या जे स्वतःही जागा जिथे असेल तिथे राधाकृष्ण देऊळ असलंच पाहिजे ह्या हट्टाचा मी होतो तेव्हा पण. माझी कर्जतला पण मी जागा घेतली होती, तिथे पण राधाकृष्ण देऊळ बांधलं होतं मी. मग इथे आल्यानंतर हे करणं गरजेचं, कारण आमच्या ते गोकुळाष्टमी असते. मग मी काय करतो, गोकुळाष्टमीला त्या घरात पूजा असते 12 नंतर, आणि दुसरे दहीहंडी असं दुसऱ्या दिवशी त्या इथे येतो मी, इथले पूर्ण पूजा करतो आम्ही, आणि संपूर्ण फॅमिली आमची कोण सगळ्यांना जेवण असते दुपारचं. दुपारपर्यंत मग इथे असतो मी दहीहंडीला, मग बाहेर. पण ते आम्ही दरवर्षी माझे वडील पूर्वीपासून करायचे चाळीत, ती प्रथा आम्ही चालू ठेवली. मला वाटतं ही फ्रेम संपूर्ण सार आहे जीवनाचं, म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यात. आणि आई वडिलांना प्रेम करावं मी प्रत्येकाला सांगतो. काही लोकांना अतिशयोक्ती वाटते मी बोलते ते, पण नाही. कोणी देव बघितलाय का, हेच आपले देव आहेत. आणि ते कधीच वाईट चिंतित आहे आपल्या. कुठला एवढं सांगतात बोलायला की तू वाईट मार्गाने जा का काय, ते तुझं चांगलंच भल्यासाठीच सांगतात, फक्त आपल्याला ते कळलं पाहिजे. देवपूजा, आणि मग देवपूजा करतो, मग फ्रेश वर आंघोळ झालं, देवपूजा केल्यानंतर मग टी व्ही बघत असतो. मग मिसेस म्हणते जरा शेतावर जाऊन येऊया, मग गाडी काढतो, शेतावर थांबतो थोडा वेळ. काही कामं असतं तर मग शेतात तिथेच थांबतो दिवसभर. काही काम नसेल तर मग थोडा वेळ जरा असं देवळात ते थांबून मग परत गाडी काढतो, इथे येतो. दुपारी ते टी व्ही बघत असतो. तुम्ही टीव्ही बघता म्हणजे मला मुंबईत बघायलाच मिळत नाही ना टीव्ही, काहीच बघता येत नाही मला. मग मी इथे येऊन ते नेटफ्लिक्स आणि बाकीच्या गोष्टी सगळे सिनेमे बघता म्हणजे. हो, पण मला इथेच बघायला मिळतं, मुंबईत खरंच नाही मिळत. कारण काम करतोय, येतोय जातोय, तिकडनं प्रवास करतोय, आणि पण तिकडे 2-3 दिवस येतो, ते इथे आल्यानंतर मला ते शांतपणे बघायला मिळतं. काय प्रकारचे सिनेमे तुम्हाला बघायला आवडतात? सगळे बघतो. हो, मला जे आपलं रिमोट असतं, हा बरा वाटला तर कंटिन्यू करतो, नसेल तर पुढं होतो, दुसरा बघतो काय आहे. काही लोकांकडनं ऐकून असतो मी. आता माझे काही मित्रपरिवार ते सांगतात बरं हे फिल्म बघून घे, हे फिल्म बघून घे फिल्म. माझे कॉलेजचे आमचे शिक्षक आहेत पडवळ सर, त्यांना आम्ही खूप घाबरायचो आणि खूप स्ट्रिक्ट होते ते. त्यांच्या परळमधलेच, लालबागमधलेच. तर जेव्हा आमचं नाव झालं तर त्यांना खूप अति आनंद झाला होता की आपल्या कॉलेजची पोरं आणि आज ह्या स्टेजला आहेत. तर मी काही विनोदी पिक्चर केले काही, तर ते चिडायचे मला की त्यात चांगलं काय वेगळं कर ना. मग आद्यंतर सगळं नाटक आवडलं, अस्तित्व नाटक त्यांना आवडलं. असं वेगळं काय केलं की ते जरा वेगळ्या पॅटर्नचे होते, त्यांना खूप आवडायचं. मग ते मला सांगायचं तू हे चांगलं करू शकतोस, तू इकडून लक्ष दे. मला तसं आलं पाहिजे काम, आलं की करणार. पण असं मी आता हल्ली वेगळं काय करतो की ते त्यांचा फोन येतो तर ते मला मेसेज करतात की हा असा सिनेमा बघून घे, हा एक इंग्लिशचा असं आहे, त्यातलं ते एकदा जरा नजर टाक, बघून घे. म्हणजे शिक्षक हा फक्त शाळेपुरता कॉलेजपुरता नसतो, तर पुढच्या करिअरला तुम्हाला परत एक जरासा नॉक करणार पण माणूस असावा लागतो. त्यापैकी आमचे ते पडवळच रेवडी कॉलेज. खरी गोष्ट आहे. वाव. कुठला आत्ताचा पिक्चर तुम्ही बघितलाय जो तुमच्या लक्षात आहे आता पटकन सांगण्यासारखा? नावांचा माझा गोळ होतो जाम. पण मी बघतो का की गोष्टी बघतो. मुळात लोक एखादी गोष्ट काय कशा पद्धतीने फिरवतात एखादी गोष्ट, आणि त्याला काय वेगवेगळे अँगल देऊन ती गोष्ट तुमच्यासमोर छान मांडतात. सरळ साधी गोष्ट आहे, पण ज्या पद्धतीने मांडतात ना ती पद्धत आपल्याला शिकणार की. आणि आजकालची मी मुलं बघतो आपल्याकडे मराठीत, जे आता आमच्याकडे येत आहेत ती काही गोष्टी घेऊन, तर त्यांच्यामध्ये तुम्ही तेच बघतो. अर्थात ते पण लोक हे बघत असतील म्हणून तर ते जास्त अपग्रेड झाले असतील. पूर्वी तसं काही नव्हतंच ना. हे आता अपग्रेडेड बघून येतात आणि मुलं काही डिस्कस करतात ना एखाद्या विषयावर. आता आम्ही काय पुढचे चित्रपट करतो ते अशाच पद्धतीचे, काय वेगळं यार, अरे मी विचारच नव्हता केला होता. पण अशा पद्धतीने ते लोक विचार करतात. याचं म्हणजे मजा येते तुम्हाला काम करायला? खूप मजा येते, खूप मजा. नवीन मुलांसोबत आता थांबायचं नाही ही फिल्म शिवराज वायचळ त्याची पहिली फिल्म आहे. छान गोष्ट आहे आणि खरी गोष्ट आहे ती. BMC कामगारांवर केलेली आहे ती, मला आवडली. त्यात काही कोणीच लीडमध्ये नाही, सगळेच मेन रोल आहेत आणि मग गोष्टच मेन आहे म्हणा. त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याचे जे रोल आहेत त्या प्रत्येकाने छान निभावलेत. त्यापैकी म्हणजे अशी मुलं तर येतात काम करायला, काही वेगळं घेऊन येत आहेत. तुमचा 16 मेला माझा चित्रपट येतोय, तो पण बंजारा, शरद पोंक्षेचाच मुलगा आहे स्नेह. छान त्याने वेगळीच गोष्ट मांडली, मैत्रीची गोष्ट मांडली. म्हणजे आमची स्टोरी, आम्ही तरुण वयात
अशा ठिकाणी गेलो होतो. मग तरुण वयाचे ते मुलं वेगळे आहेत आणि आम्ही परत मध्ये मध्ये हा. काय घडलं आणि काय, त्याला स्टोरी आहे चांगली, बरोबर. ड्रामा आहे चांगला. तर सिक्कीमला गेलो होतो शूट. बर. तर ती एक फिल्म छान दिसते मला तरी. मी शरद पंक्षे आहे, सुनील वर्वे आमचा, बर. आणि परत अजून एक दशावतार नावाची एक फिल्म केली आहे. बर. 3.5 तयार येतं, पुन्हा 3.5 म्हणजे सेकंड पार्ट आहे त्याचा. आहेत वेगवेगळे. बरोबर. हे पायनियर्स आहेत, म्हणजे तुमच्या सकट सगळेच, म्हणजे मकरंद सर असतील, तुम्ही असाल, अशोक मामा असतील. तर लक्षा मामांसोबत काम करण्याचा योग तुमचा नाही आला? हो. 2 पिक्चर गेले होते, खतरनाक, अरे हो बरोबर. पछाडलेला. मला खूप त्या माणसाने मदत केली. लक्ष काय अनुभव होते तेव्हा? चांगलं. आपल्यासारखं साध्या घरातला माणूस तो, पण त्यांनी पण प्रत्येक टॅलेंटेड पोराला त्याने हात दिला आणि पिक्चरमध्ये काम दिलंय. कोणी त्यांना विसरू शकत नाही. आणि खूप स्पॉन्टेनियस आणि मेहनत करणारा माणूस आणि प्रेम करणारा, मित्रांवर प्रेम करणारा. मी तर मित्र पण मी अगदी म्हणजे नवीन होतात, पण त्यांनी पण मला तसं खूप छान वेलकम केलं आणि हात दिला होता. काही आठवण आहे त्यांच्या सोबतची किती लक्षात राहील अशी? हो, भरपूर आहे. तो एकदा आम्ही शूट करतो एका पिक्चरचं, आणि जस्ट नाटक बरं चाललं होतं, माझं चांगलं चाललं होतं. पछाडलेला यायच्या आधीचा पिक्चर होता. तेव्हा माझं शूटिंग थांबलं, त्याचं लवकर पॅकअप होतं आणि ते मुंबईला गेलं होते. तर अभिनय आणि स्वानंदी खूपच छोटी होती. अभिनय छोटा होता आणि प्रिया ते लोक एकत्र मुंबईला जात होते. आणि सरिता माझी मिसेस आणि माझी मुलगी माझ्यासोबत तिथे आली होती. तर मी त्यांना दुसऱ्या दिवशी वेगळ्या गाडीने पाठवणार होतो. तर मला नाही, मी चाललोच आहे, मी सोडतो त्यांना पवईला. तर पवईला राहिलो होतो मी. म्हटलं तुम्हाला कसं बरं दिसत नाही ना. मग त्या माणसाने व्यवस्थित सुरभीची, माझ्या मुलीची काळजी घेतली होती चांगली सगळं. म्हणून जिथे मी पवईला राहत होतो तर त्या घरापर्यंत होऊन मग त्यांनी सांगितलं की अच्छा हे इथे काय बाजूचं कोणाचं आहे. तर सरिता म्हणते की अमक्या अमक्याचं घरी, ते पण घ्या सांग भरतला. घेणार तो आता, बघ तो सरिता, ते पण घ्या. हा आशीर्वाद नाही का? काय किती मोठा आशीर्वाद आहे. खरी गोष्ट खूप आहे, खूप चांगला, खूप पॉझिटिव्ह माणूस, सगळ्यांना एकदम धमाल करत काम केलेलं माणसं. आणि सगळ्यांमध्ये एक एनर्जी दिली की बाबा हे करू शकतो रे, होऊ शकते यार, काय नाही. अशोक मामा पण खूप ग्रेट माणसं. ती लोक का ग्रेट आहेत त्याला कारण पण तीच आहेत ना. प्रेम करणारे माणसं आणि टॅलेंटवर प्रेम करणार, उगाच कोणाला कोण हात नाही फिरवणार. बरोबर. समजते किंवा ही मुलं चांगली आहेत, टॅलेंटेड आहेत, त्यांना काहीतरी फक्त आधार असतो हात द्यायचा, ते त्या लोकांनी दिला. आणि आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असते आपल्याला की अरे आपल्याला आधार दिलाय माणसं. आणि ती इतकी मोठी माणसं आहेत की त्यांना इंटेंट बरोबर कळतो, म्हणजे माणसाला किती करण्याची इच्छा आहे आणि किती जेन्युइनली. माझी पहिली फिल्म होती चालू नवरा भोई बायको. तर त्यात अशोक मामा होते आणि मी अशोक मामा आतापर्यंत आपल्याला फक्त पडद्यावर पाहिलं होतं, सर कधी भेटणार आपण समोर. तर मी त्यांना, डिरेक्टर होते आमचे राधास्वामी, त्यांना म्हटलं तर सर मैं कभी मिला नहीं उनसे लेकिन बहुत सीन्स उसके साथ है, मेरे को बहुत टेंशन है. तर तू टेन्शन मत ले तू. आणि मी मुंबईत त्यांना फोन करून उधर आ जा, तू हैदराबादला शूट होतं, तो आ जा उधर, मैं सब बराबर कर लेता हूँ. आणि मग त्यांचं शूटिंग चालतं आणि मी लेट गेलो तिकडनं, बॅग घेऊन डायरेक्ट सेटवरच गेलो मी. तर ते साईडला बसले होते अशोक मामा आणि अविनाश खर्चेवर पत्ते खेळत. आम्ही लांबणं बघितलं आता अशोक मामा. जवळ आलो मी, नमस्कार करून ते स्वतःच बोलले अरे बरं ते बस बस कसाला प्रवास चांगला. असं नावाने हाक मारली, मी गेलोच तिथे, पाहिलं नावाने हाक मारली आणि आपल्याला. म्हणजेच काय की त्यांनी मला हलकं केलं, कारण त्यांनाही माहिती की याच्यासोबत माझे सीन्स आहेत. त्यांनी इतकं हलकं केलं, आपलंसं केलं की मला बरं वाटलं गप्पा मारायला. म्हणजे खूप भीती होती मला, खूप भीती होती. अरे टायमिंगचा बादशाह, इतका टायमिंग कडक, ज्यांना बघून आम्ही मोठे झालो, त्याच्यासमोर उभं राहायचं, त्यांच्यासमोर उभं राहायचं सोपी गोष्ट नाही आहे. पण तेवढं त्यांनी मला मस्त की एका ह्याच्यात आणलं की मग सीन झाले, करणं सोपं झालं आणि मग ती इज येते ना कामामध्ये. तो एक फरक पडला. तर इथे पण येऊन गेले अशोक मामा. हो का? हां, कोल्हापुरात. तेव्हा मी जस्ट एक बंगला घेतला होता आणि त्यांना दाखवलं होतं, आई बाबा होते तेव्हा कोल्हापूर शूटिंग मध्ये, जरा मामा या ना घर कसं वाटते. आले होते, त्यांना आवडलं होतं घरी. केदार दादा आणि अंकुश दादा येऊन गेले, ते तर बरेच वेळा आले असतील. अंकुश एकदा आलाय, केदार 2-3दा आलाय केदार. बर, मग तुमची इथे पण भट्टी जमते, गप्पा होतात ते शेतावर नाही तर.
त्यांनाही आवडत असेल. हा. अंकुश दादा सोबतची तुमची एक आठवण म्हणजे तुम्ही प्रत्येक तुमच्या नाटकामध्ये विशेष आभार अरे खूप मोठं आहे त्याचं योगदान. पण म्हणजे अंकुश- काय हे आम्ही सगळी जेव्हा नाटकं केली नंतर केदारचीच म्हणा, हा. तर प्रत्येक वेळेस तो असिस्ट करायचा. हम्म. इव्हन जत्रा पण अंकुशने असिस्ट केलंय. Yes. स्वतः ऍक्टर नंतर पण तो केदारला आमच्या ग्रुपला नंतर त्याला काम मिळत गेलं, नंतर तो हिरो. पण त्याच्या आमच्या ह्याच्यात असताना पण आम्ही एकांकिका स्पर्धा करायचो, त्या पण केदार आणि अंकुश आम्ही असायचोच. पण अंकुश केदार नेहमी म्हणून अंकुश तर डिरेक्शनचं जरा आहे बरं, आहे. असिस्ट करत. आणि प्रत्येक वेळेस त्याचं असिस्टंटची इतकी मोठी होती आपल्या बाबतीत की माझं कुठलंही प्रोजेक्ट केदार, विशेष आभार केदार शिंदे अंकुश चौधरी पूर्ण होऊ शकत नाही. आता केदारचंच नाटक असतं, विशेष आभार केदारचे येत नाही, मग लेखक दिग्दर्शक केदार शिंदे, बरोबर. पण विशेष आभारमध्ये अंकुश चौधरी असतो आणि असायलाच पाहिजे. मैत्री आहे, मित्र आहे, एकमेकांना धरून मोठे झालो आम्ही. आणि आपलं स्वतःचं प्रोडक्शन आहे म्हणल्यावर मग आपल्यात नाही बोलणं तर कोणाच बोलणार आहे मी, बरोबर. नाही का. पण हा खूप छान म्हणजे मैत्री कशी असावी तर अशी असावी असं सांगण्यासारखं हे उदाहरण आहे की इतकं छान. म्हणजे त्याचं क्रेडिटचा मुद्दा नाहीये, पण त्या जे आहे ते त्याला मिळालं पाहिजे, हे जी भावना आम्ही आहे अस्तित्व केलं त्यात. मग लोक मला म्हणजे दोघांनी विचारलं, अरे अंकुशने यात अरे काय म्हणलं, तो आहे, असतो आमच्या सोबत असतो तो. त्यांनी तालीम पण नव्हती बघितली होती अंकुशने अस्तित्वाची. पण माझ्या प्रोडक्शनमध्ये विशेष आभारमध्ये तिथे आलंच अंकुश आणि केदार दोघांचे नाव येतात. किती छान. केदार पण त्यांनी पण नुसते ऐकले होते नाटक, एकांकिका, ते नाटक करतो कर, मी जर तो होऊ देऊन नीट मग बघायला येतो असं बोलला होता केदार अंकुश. बरं. आणि त्याने खूप नंतर बघितलं नाटक, आवडलं. पण माझ्याकडे ते माझ्यासोबतच असतं धरून मग मी करतो ते. बरं. खूप या गोष्टीवर एक चर्चा हल्ली होत असते की सतत मराठी ॲक्टर्सना ट्रोलिंग होणं आणि काहीतरी वाईट साईट बोलणं, वयाचा, मानाचा, कामाचा आदर न करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यावर मला यायचं नाही आहे आणि मी येणारही नाही. पण मराठी सिनेमा लोकांनी का बघावा असं तुम्हाला वाटतं? चांगल्या गोष्टी आहेत येतात, चांगले चांगले कॉन्सेप्ट येतात. लोक काय होतं आपले ते अजूनही जरासं लोक एकमेकांना विचारून पुढे जातात. काय रे कसं वाटला पिक्चर, मग तो सांगणार की मला नाही आवडलं. मग आपण तो स्वतः बघून घेतलं तर मग तो फरक कमी होईल जरासा, नाही का. जाऊन स्वतः बघून आपलं मत मांडायला हवं. ट्रोलरच्या बाबतीत पण मी एकच शब्द सांगेन की असं नाही की ट्रोलिंग करण्याबद्दल दुमत नाही, पण पिक्चर वगैरे येण्याच्या आधी ट्रोलिंग करतात ते जरासं मला हे वाटतं. पिक्चर बघा ना, पिक्चर बघून चुकीचं असेल तर करा. येण्याआधी केल्यामुळे काय होतंय, कोणतरी एक चांगली गोष्ट आणत असतो आणि ते आधीच निगेटिव्ह पसरल्यामुळे काय होतंय, त्या पिक्चरवर परिणाम होतो, त्या गोष्टीवर, कॉन्सेप्टवर परिणाम होतोच होतो. त्यापेक्षा बघून वाटतं किंवा नाही पटलं तर ते बोलायला हरकत नाही. बरोबर. पण न बघताच येण्याआधीच काही लोकांचं असं चालू असतं. मी जेव्हा बघतो बाकीच्यांचं वगैरे, तर मला असं वाटतं की नका, खूप सगळेजण मेहनत करत असतात. अर्थात तुमचेही पैसे टाकून तुम्ही पिक्चरला येणार असता, तेव्हा ते पैसे टाकून येऊन बघा आणि मग तुम्ही ट्रोल करा. पण काही न बघता एखाद्या कुठल्या लाईनवर आपण बोलतो तर ते जरासं चुकीचं वाटतं. बाकी काही नाही. बाकी मी काय सांगणार, प्रत्येकजण प्रत्येकाच्या व्यवसायात खूप प्रामाणिकपणे काम करत असतो आणि तो त्याचा प्रामाणिकपणा इथपर्यंत आणतो. त्याला पण कुठेतरी असं काही छोट्या मोठ्या गोष्टींमुळे पण डिस्टर्ब होता कामा नये, व्हायला नाही हवं. जे करणारे ट्रोल त्यांना पण त्यांनाही कोणी असं काही उलटं सुलटं केलं त्यांना कसं वाटेल. बरोबर. बाकी काय आपण जास्त बोलणं, मला नाही वाटत की जास्त बोलावं यावर. पण मराठी सिनेमा म्हणजे हा प्रश्न तुम्हाला विचारण्यासाठी म्हणजे तुम्ही इतकी योग्य व्यक्ती आहात की जसं की मी म्हटलं मगाशी की तुमचे सिनेमे पाठ केलेत आम्ही, त्यामुळे तुम्हीच सांगू शकता की मराठी सिनेमाचं महत्त्व, मराठी सिनेमातनं काय घ्यावं, मराठी सिनेमा तुम्हाला काय देतो. मला असं म्हणायचं की सिनेमा ही मनोरंजनाचं साधन. बरोबर. प्रत्येकाला जसं मनोरंजन हवं आहे तसं त्यांनी त्यातलं उचलावं. कधी कधी काही लोकांना ह्या टाईपचं मनोरंजन आवडतही नसेल, नाही का, म्हणून का तो हट्ट नाही की त्यांनी तो पाहावा. पण काही लोकांना जरा ह्या पद्धतीचं मनोरंजन आवडत असेल, कधी त्या वेगळ्या पद्धतीचं मनोरंजन आवडत असेल, कोणाला विनोदी आवडत असेल, कोणाला वेगळ्या धाटणीचं आवडत असेल, तर त्याने त्या पद्धतीत जाऊन ते चित्रपट पाहावेत. एक असंच असतं तसंच नसतं करण्याच्या, कारण प्रत्येकाने आपलं ठरवं. आता आमची नाटकं कशी चालतात, कारण नाटक येणारी ट्रोलिंग होत नाही, कारण माहीत नसते नाटक काय आहे. नाटक आल्यानंतर बघतात, लोकांना आवडतं, लोक गर्दी करतात, जातात.
500 रुपये तिकीट असतं नाटकाला, इथे तर 150-200 रुपये असतात चित्रपटाला. तर चित्रपट येण्याआधी जरा आपण सगळ्यांनी, म्हणजे अगदी सगळ्यांनाच म्हणतोय मी, की ज्यांना वाटते की हा चित्रपट पाहायचा आहे मला, तर बिंदास पहा, आवडेल तुम्हाला. ज्यांना वाटते की नाही पाहायचं तर हरकत नाही, नका पाहू. असं काही नाही आहे की, कारण बाकीचे तुमच्या हातात साधनं आहेतच, पण काही न पाहता वगैरे जरा काही लोक रिॲक्ट होतात ना, ते जर असं मग काय होते, त्यांनी मग मग म्हणतो आपण का चालत नाही किंवा का नाही, हे पण होऊ शकतात. अर्थात सगळेच पिक्चर चांगले असतात मी हेही म्हणत नाही, पण मला जराशी खात्री वाटते की आता जे सगळे बहुतेक चित्रपट येत आहेत ना, ते बऱ्यापैकी चांगल्या स्टोरीज घेऊन येतात. दिसतंय चित्र चांगलं, फक्त ते थिएटर पण येऊन पाहून जरा तुमच्या शाबासकीची गरज आहे, बाकी काय नाही. तुमचा तुम्हाला आवडलेला कोणता सिनेमा आहे? मला सगळेच आवडतात. तरी सांगायचं झालं तर. तसं आवडता सिनेमा सांगणं म्हणजे आता सगळेच मायामध्ये, पण त्यातल्यात मला झिंग झिंग खूप आवडलं होतं. वेगळा, त्या मला स्टेटचं बक्षीसही मिळालं होतं तेव्हा. बर. आणि वेगळा रोल होता, पहिल्यांदा असं कोणी तर माझ्या समोर वेगळा रोल आणला होता. झिंग नंतर मग शिक्षणाच्या आहेत सगळं. नंतर मला बकुळा नामदेव घोटाळे खूप आवडलं होतं. जत्रा तर होता, पण केदारचा बकुळा नामदेव घोटाळे, त्यात मला विलन त्यांनी करायचं नव्हतं. आणि आमच्यात तसं ठरलं होतं की सिद्धार्थला आपल्याला हिरो करायचं आहे. मग जेवढा विलन तेवढा स्ट्रॉंग, तेवढा जरा वेगळा दिसला पाहिजे, जेवढा हिरो आमचा छान दिसेल. किती छान. आणि मग सिद्धार्थला हिरो म्हणून मग बकुळाचं नेल पेंट लावणारा विलन, दात आणणारा विलन आणि बाईच्या मागे लागलेला वेडा माणूस, असं तो चांगला होता. पण ते कॅरेक्टर मस्त होतं. आणि बाकी बरेच पिक्चर होतं. विलन करणं तर तुम्हाला फारच कठीण गेलं असेल, कारण तुम्ही इतके गोड आहात सर. नाही, डोळ्यात वगैरे सांगणं म्हणजे भयानक असं. पण मी जिथे क्लोज असायचे तेव्हा मी जाम स्ट्रिक्टली करायचं होते, नाही असं नाही, पण लगेच मान काढायचं, मग हसायचो आम्ही. केदारच पहिला मान्य करायचं नाही, तू हसायचा पहिला. पण मजा यायची, म्हणजे आता एक, आणि कॉमेडी विलन असल्यामुळे काय करायला काय वाटलं नाही. एकदम मला असं स्ट्रिक्ट करणं म्हणजे जरा हे वाटलं होतं. बाकी बरेच पिक्चर आहेत, म्हणजे किती नाव घेऊ मी. वन रूम किचन छान फिल्म होती ती पण. बरेच आहेत, म्हणजे अगदी 3.5 घ्या पहिला, जो झी टॉकीजचा पहिला चित्रपट होता झीचा, आणि पहिलाच म्हणजे कमर्शियल, आणि तो सुपरहिट गोल्डन जुबली झाला होता. मी सांगू माझा आवडीचा, शिक्षणाच्या आईचा गोच. कारण म्हणजे तुमचं काम मला खूपच भावलं होतं क्षणभर विश्रांतीमध्ये, जसं मी म्हटलं. पण एक शिक्षणाच्या आईचा गो मध्ये कसं झालं की मी त्याच वयात होते नेमकी जेव्हा माझ्या आईबाबांनी हा स्टँड घेणं गरजेचं होतं, जो तुम्ही घेतला होता. त्यामुळे मला इतका तो रिलेट झाला. म्हणजे मी पहिल्यांदाच असं झालं असेल की मी आईबाबांना ओढून ओढून पिक्चरला नेलं होतं आणि आम्ही तो सिनेमा एकत्र बघितला होता. तुम्हाला त्यातनं काही शिकायला वेगळं मिळालं का? म्हणजे तुमच्या मुलांसोबत तुमची वागणूक? माझी मुलगी नेमकी 10वीला होती तेव्हा, आणि महेश सरांची फिल्म, महेशजींनी खूप छान मला चांगलं उभं केलं त्या पिक्चरमध्ये. आणि क्लासेसवर भाष्य होतं चिकार, एक्स्ट्रा क्लासेस आणि हे ते वगैरे. तर मी ना घरी येऊन, चालू शूट असताना घरी येऊन मिसेसला म्हटलं देखील की एक्स्ट्रा क्लासेस बंद करा, नको, काय सकाळी निघते, मी पण निघतो कामावर, ती पण निघते, मी येऊन रात्री घरी येतो, काय 4 पैसे आणतो, मी 4 पैशासाठी धावतोय, ती 4 मार्कांसाठी धावते, ते बरं दिसत नाही. तिला पण रिलीफ पाहिजे, तिला अडकून नको ठेवू वगैरे, असं चिकार बोललो होतो. मग मुलगी माझी पास झाली वगैरे, तिला कधी 95% मिळत होते. हो, पण मला नंतर मिसेस एका दुसऱ्या मुलाखतीची ती बोलली, हे बोलले होते, पण तिचा क्लास आम्ही बंद नव्हता केला होता. आता काय सांगणार तिला, आता मध्येच कुठेतरी डिस्टर्ब करणं, क्लास बंद करणं, अभ्यासाला प्रॉब्लेम नको यायला. पण त्याने फरक पडला. तेव्हा ती 10वीचा रिझल्ट होता ना, त्याच्या आदल्या दिवशी मी तिला घेऊन बसलो होतो बाजूला, आणि तिने तिच्या अभ्यासाच्या ज्या ब्लॅक बोर्ड होता त्यात लिहिलं होतं की 98% लिहिलं होतं. तर कधी मलाच टेन्शन आलं होतं. मग उद्या रिझल्ट आदल्या दिवशीला साईडला म्हटलं की बघ, हे ठीक आहे, हा एम तुझा आहे, नाही मला टेन्शन घ्यायचं नाही, मला 60% पण चालतील. तर तुला असं वाटतं का म्हणजे की तुला कमी मार्क मिळाले म्हणून आम्ही डिस्टर्ब होऊ की आम्ही काय, तर काही नाही, बोलू आम्हाला आनंद की तू पास हो, बाकी काही नाही. कारण काय त्या दरम्यान बरेच किस्से ऐकत होतो आम्ही की मुलं फ्रस्ट्रेट व्हायची, काय काय करायचे नको ते. त्यामुळे त्या अर्थात त्या पिक्चरच्या शूटिंगमुळे म्हणतेच तू काय त्याचं राहते इम्पॅक्ट ते, त्यामुळे तिथं ती अशी बोलू शकलो. आणि दुसऱ्या दिवशी बरोबर ती 95% आणल्यावर मी खुश झालो. तेव्हा पण मुलं
पकडतात एम धरतात आणि समजा नाही झालं तर तेवढा स्ट्रॉंगली फ्रस्ट्रेट होतात ना, तर ते नको होतं मला हवं. त्यामुळे मी त्याशी बोललो होतो. आता हे पिक्चरमध्ये त्या रोलमध्ये काम केल्यामुळे मला ते कळत होतं, म्हणून मी घरी त्या पद्धतीने बोललो. वागत होता. आणि जसं तुमचं होत होतं तसंच मग जे पिक्चर बघत होते त्यांच्यावर सुद्धा तो इन्फ्लुअन्स पडला. आणि हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी, एकतर स्वतःचं माझं उदाहरण आहेच, पण अजून माझे आजूबाजूचे मित्रमैत्रिणी सुद्धा मी बघते आज की ते थोडं वेगळं फील्ड निवडून सुद्धा आज इतके सक्सेसफुल झालेत. आणि हा विचार देणं खूप इम्पॉर्टंट होतं त्यावेळेला. महेश सर त्यांनी बसते टाकलं की तुम्हाला मुलाला काय आवडतंय त्याच्याकडे लक्ष द्या, त्याच्यावर बर्डन देऊ नका की तू याच्यातच पास हो, गणितच पाहिजे. त्याच्या आवडीकडे लक्ष द्या. आणि तेच आहे, अमका तो झाला की तमका तो होणारच आहे का? नाही होणार. त्याच्या कलागुणांकडे लक्ष द्या की जेणेकरून ते फुलवा आणि ते त्याला मोठं करा. मुलं कशात रमतायत त्याला महत्त्व द्या. तर ते प्रोफेशनली किंवा पुढे जाऊन समोर त्या रमण्यातच त्यांचं करिअर होऊ शकतं चांगलं. तर ते उद्दिष्ट चांगलं होतं त्या चित्रपटाचं. खरंय. तुमचं मुलांसोबत एकदम छान बॉन्डिंग असेल. बरं आहे, मस्त गोड बाबा असं असतील. घाबरतच जरा शरीर, पण कुठे जरासा धाक असतो. पण मुलं गोड आहेत तशी. मुलांचं कधी अशा, माझा मुलगा देखील असं डोळ्यात डोळे घालून बोलत नाही किंवा मुलगी पण अशी हे करते, सांभाळून असते वगैरे. ते त्यांच्या अभ्यासात असतात दोघांनाही. मला बरेच लोक विचारतात की बघ ह्या ग्लॅमरचं त्यांचं काय आहे की नाही. तर मी सांगतो अरे मीच ह्या ग्लॅमरमध्ये कधी वाहत गेलो नाही. तर त्यांना कारण त्याला मी म्हणायचो बक्षीस समारंभ असते, अवॉर्ड फंक्शन, त्यामुळे तयार होऊन म्हणायचो की चाल तुम्ही पण. ते दोघं कधीच नाही तुम्ही जा. मी आणि सरितच जायचो. ते शाळेत होते तेव्हा दादरला मी गाड्या, अजून मोठ्या गाड्या असायच्या तेव्हा मी बाहेर तरी गाडी लावायला सांगायचे लांब. हां मग इथे सोडा, मग आम्ही चालत जातो वगैरे. अरे काय फरक पडतो दारात तर ना गाडी. आमच्या वेळेस गाडी बिडी काय नव्हते, मी सायकल जायचो शाळेत. तर नाही तुम्ही लांब उतरा, म्हणजे त्यांना ते आवडत नव्हतं. पण ही किती म्हणजे हा समाव तुमचा संस्कारच आहे इनडायरेक्टली. आई वडिलांचं माझ्यावर, माझं मुलांना मला असेल माझं सरिताचं. कारण अदरवाईज मुलं मिरवतात की त्यांनी कधीच नाही. इव्हन शाळा सुटल्यानंतर पण आम्हाला कोपऱ्यात कुठं सांगायची थांबायला. आमचा ड्रायव्हर असतो पण ते थांबायचं. मग हे चालत मित्रांशी बोलत, मित्र गेले की मग जाऊन मग ते गाडीत बसायचे आणि यायचे. जशी कधी गाडी आपली नाहीच अशी यायची ते. हाऊ लकी. किती छान. पण आपण ह्या गोष्टी घेतो मुलांसाठी करतो ना. बघा मुलं पण आपल्या आली पाहिजेत, बसली पाहिजे. माझ्या वडिलांसाठी पण मी गाडी घेतली होती तेव्हा, कारण आयुष्यभर त्यांनी टॅक्सी चालवत होती. पण मोठमोठ्या ब्रँडच्या गाड्या त्यांच्या हातात स्टेअरिंग देणं हे पण माझं स्वप्न होतं. आणि त्या दरम्यान केलंच ते पूर्ण. म्हणजे मला ते त्यांना त्यांना हे करायचं होतं. त्यांची इच्छा असते, त्यांची माझ्याकडे काही इच्छा असेल. मला मुलांकडनं वाटायचं की अरे मुलांना पण ते जरा परत ते सर्कल आहे ग. एक पुरा आजोबा मुलगा नातू, तर परत नकळत तो आजोबाची बाईक परत स्टाईल येते. जसं पूर्वी बॉटमवाल्या पॅन्ट होत्या, मग नॅरो होत आल्या, आता परत जरा बॉटमवाल्या सुरू झाल्या. तसं आहे ते. बरोबर. बाबांसोबतची अशी आठवण खूप आहेत आठवणी. मी त्यांना एकदा त्यांनी मला, आम्ही ते ह्याच घरात होतो, तर मी प्रत्येक मुलाखतीत सांगायचो मी की मी टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा आहे. म्हणजे मी का सांगतो वेगळी कारणं होती, असं काही सिंपती घेणारी कारणं नव्हती. की त्या घरातून मी आलो, आमच्या वडिलांनी किती मेहनत केली आहे आणि आज बरं वाटतं की त्या मेहनतीचं फळ मिळते. तर मी एकदा वडिलांना म्हटलं होतं की अण्णा म्हटलं तुम्हाला वाईट नाही वाटत मी डायरेक्ट टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा म्हणतो. तर ते मस्त वाक्य बोलले होते तेव्हा. अरे माझं बोलत जा, कारण काय माझ्यासारखाच अजून कुठला टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा असेल ना तर त्याला पण हे येईल की वाटलं की नाही हा करू शकतो, मी पण करू शकतो. तो आत्मविश्वास निर्माण होईल. त्यामुळे कशाला असायचं, आपण काय चोऱ्या करून कुठलं मोठं केलं काय, आपण मेहनत केली आहे, टॅक्सी चालवली आहे, त्या टॅक्सी चालवलं काही गैर नाही आहे. पण ती मेहनतीचा भाग आहे. उद्या त्याच मेहनतीची वडील मेहनतीचा मुलगा काय करत असेल तर तो आदर्श सोडून तुझा आदर्श सोडून तो पण काय करत असेल, ती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे बोलत जा, असं काय नाही. मला त्यांचं ते खूप विधान आवडलं होतं. खूप खूप चांगलं बोलत होते त्यावेळी.